बत्तीशिराची नागपंचमी वर्ल्ड फेमस आहे, पण आज तुम्हाला दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी बत्तीशिरातील एक मारुती मंदिर. बत्तीशिराच्या स्टँड पासून तुम्ही चालत गेलात तरी 5 मिनिटात या मंदिरापाशी पोहोचताय. हे मंदिर एकदम पुरातन आहे. असं म्हटलं जातं की समर्थ रामदास स्वामींनी 1655 साली म्हणजेच सुमारे 370 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना केलेली. या मंदिराचं बांधकाम करून 370 वर्षाचा काळ उलटून गेलाय, तरी पण हे मंदिर तेवढ्याच ताकदीनं उभं आहे. आणि का राहणार नाही? मंदिर कुणाचं आहे? बजरंगबलींचं. मंदिरात प्रवेश केल्यावर असं वाटत होतं ANC मोड चालू झालाय. एका मिनिटात बाहेरचा वॉश डायरेक्ट गायब. बजरंगबलींचं दर्शन घेतल्यावर तन आणि मन एकदम शांत झालं. मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्योदयावेळी आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरणे हनुमानांच्या चेहऱ्यावर पडतात. मंदिरात कायम खेळती हवा राहते. मंदिरात लावलेल्या पोस्टरवर तुम्हाला हनुमान चालीसा, वेगवेगळी स्तोत्रे आणि 11 मारुती मंदिरांची माहिती बघायला भेटेल. 11 मारुतींचं दर्शन घ्यायची आपली खूप इच्छा आहे. लवकरच आपण 11 मारुती मंदिरावर ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू आणि ती ही सिरीज तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा. शिराळ्यातली नागपंचमीच नाही, अजून भरपूर ठिकाणी बघण्यासारखे आहेत. एक एक करून तुम्हाला ती सगळी ठिकाणं दाखवल. आणि जरी तुम्हाला बत्तीशिराळ्यातील जुन्या काळातील असं एखादं ठिकाण माहित असेल की ते जास्त लोकांना माहित नाही आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, तर ते ठिकाण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सजेस्ट करा. आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू. तिथून निघालेलो घरी तर आपल्याला कुंभोडवाडीची गँग भेटली. गाड्याने वाटला थांबून चिचांवर दणका लावलेला आणि रोहित शेट इथं काळा गॉगल घालून फिरत होतं. ऊन मरणाचं लागत होतं म्हणून उसाचा रस पिऊन आत्मा थोडा थंड केला आणि गेलो घरी. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.